पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी 1 डिसेंबर पासून शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे खरी, परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला हरताळ फासलाय। बारामतीमधल्या प्रशासकीय भवनामध्ये जाताना फक्त एका व्यक्तीनेच हेल्मेट परिधान केलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कर्मचाऱ्यांनी किती गांभीर्याने घेतलाय याचा बारामतीमधून रियालिटी चेक। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला हेल्मेट सक्ती केली आहे खरी, परंतु आत्ताच आपण दृश्य पाहिली आहे। एबीपी माझाची टीम रियालिटी चेक करायला आली असता जिल्हाधिकारी कार्यालयात विना हेल्मेट या ठिकाणी प्रवेश दिला जातोय। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की कर्मचारी असतील किंवा इथं येणारे नागरिक यातल्या एकालाही विना हेल्मेट आत कार्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार नाही। राज्यात मेट्रो सिटी जी आहे तिथं हेल्मेट सक्ती ही लागू करण्यात आलेली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी फारशी होताना दिसत नाही। असं असलं तरी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मात्र या जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट असणं असं बंधनकारक केलेलं होतं। गेल्या महिन्याभरापासूनच अनेक शासकीय कार्यालयात हा नियम लागू आहे, परंतु आजपासून सामान्य नागरिकांना पण हा नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला होता। मात्र प्रत्यक्षात एबीपी माझाची टीम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या गेटवरती आली तेव्हापासून आम्ही बघतोय की कर्मचारी असतील आणि नागरिक असतील यापैकी अनेक जण या ठिकाणी विना हेल्मेट या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश करतायत। त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयांच्या आदेशाला थेट त्यांच्या कार्यालयाच्या गेटवरतीच त्यांच्या आदेशाला केराची टोपली दिली गेल्याचं यातून सिद्ध झालेलं आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।